तर मित्रांनो या जेवण करायला. तर मित्रांनो सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो आणि संध्याकाळचा भात आहे आपण केलेला ते आपल्याला सकाळी खावं लागले मित्रांनो. कारण की आपली आई दवाखान्यामध्ये आहे त्याच्यामुळं आपल्याला हे भात खावं लागले संध्याकाळचाच मित्रांनो. तर मित्रांनो खरंच आपल्या आईची किंमत आपल्या घरी नसल्यास कळते आपल्याला. तर मित्रांनो आज 8 दिवस झाले तर आपण भात करून खाताय मित्रांनो. बघू शकता हे संध्याकाळचा गरम करून भात खाताय आपण. तर मित्रांनो सांगायचा उद्देश हाच आहे की खरंच आपली आई असल्याशिवाय आपलं पोट भरत नाही मित्रांनो. आज किती जरी भात खाल्ला तर मित्रांनो काही पोट भरत नाही मित्रांनो. रोज रोज काय आपल्याला भात खावत नाही मित्रांनो. खरंच मित्रांनो आपली आई नसल्यास खूप अवघड असतं मित्रांनो. जरी कुणाची घरी नसली किंवा कुणाला ज्यांना आई नाही त्यांचं तर किती अवघड असेल मित्रांनो. आता माझी आई दवाखान्यामध्ये आहे तर मला एवढी अडचण वाटायला. तर मित्रांनो ज्यांना आई नाही ते कसं करत असतील मित्रांनो. मला खूपच अवघड असते मित्रांनो. खरंच ज्याची आई नाही त्यांचं तर खूपच अवघड आहे मित्रांनो. कारण आज आमचे 8 दिवस झाला आई घरी नाही दवाखान्यामध्ये आवडला सांगलं. तर मला भात करून खावं लागले. खूपच कंटाळा येते मित्रांनो. मला आपल्याला काही जमत नाही. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल मी कधी चहा करतोय, कधी चहा पाव खातोय, कधी खिचडी करतोय, कधी म्हणजे काय काय करून तुम्हाला मी दाखवणार मित्रांनो. आपल्याला काय करणार म्हणजे बनवण्याचा शौक नाही पण आपल्यावर टाइम आलाय त्यामुळे मित्रांनो आपण हे व्हिडिओ बनवून म्हणजे आपला टाइमपास पण होते आणि व्हिडिओ पण बनते मित्रांनो. मला काय तेवढं जमत नाही म्हणजे मला काय जमत नाही भात वगैरे बनवायला काही पण मित्रांनो टाइम आपल्यावर आल्यास मित्रांनो काही करावं लागते आणि काही पण बनवून खावं लागते मित्रांनो. कारण की रोज रोज आपल्याला दुसऱ्याच्या घरी जायला जमत नाही. तर ज्याची आई नाही त्यांचं तर किती अवघड असेल मित्रांनो. ह्याचा विचार करूनच मला खूप अवघड वाटले मित्रांनो. खरंच मित्रांनो आपली आई आहे तर मित्रांनो आपलं पोटभर जेवण होतं, व्यवस्थित आंघोळ होते आणि व्यवस्थित कपडे वगैरे सगळे आपले धुवून व्यवस्थित चक करून ठेवते मित्रांनो. पण आई नसल्यास मित्रांनो खूप अवघड असते. कपडे पण आपल्याला धुता येत नाही किंवा काही पण करता येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो खूप अवघड असते रे भाऊ आपल्या आई नसल्यास मित्रांनो. एवढंच ह्या व्हिडिओमधून आपल्याला बोलायचं होतं मित्रांनो. ज्याची आई आहे, ज्याचे आई वडील आहेत त्यांनी मित्रांनो आई वडिलाला सांभाळा आणि मस्त राहा आणि चांगलं राहा. तुम्ही पण मस्त राहा, आपल्या आई वडिलाला पण सांभाळा आणि सर्वांना खुशीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. एवढे 2 शब्द बोलून माझा व्हिडिओ इथेच बंद करतो.